मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण। बारामतीच्या विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर अजित पवारांवर अंत्यसंस्कार। पुण्यातल्या श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर ट्रस्टकडून दादांना श्रद्धांजली। ज्या ठिकाणी बाप्पा विराजमान होतात त्या ठिकाणी अजितदादांच्या श्रद्धांजलीचे बॅनर्स। उपमुख्यमंत्री अजित पवारांना वारकरी संप्रदायाने वाहिली श्रद्धांजली। पुण्यातल्या भंडारा डोंगरवर हरिनाम सप्ताहामध्ये अजितदादांच्या आठवणींना उजाळा देत वाहण्यात आली श्रद्धांजली। सर्व चित्रपटगृहामध्ये 3 दिवस अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करा। चित्रपट सुरू होण्यापूर्वी किंवा शो दरम्यान 2 मिनिटं मौन बाळगा। राष्ट्रवादीच्या चित्रपट व सांस्कृतिक विभागाची चित्रपटगृहांना विनंती। बारामतीतल्या सहयोग बंगल्यामध्ये सर्वपक्षीय नेते तसंच कार्यकर्त्यांची सुनेत्रा पवारांची भेट घेण्यासाठी रीघ। जयंत पाटील, अनिल देशमुख, हर्षवर्धन पाटील, शशिकांत शिंदे यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी भेट घेतली। परभणीच्या पोखर्णी फाटा इथल्या व्यापाऱ्यांकडून बाजारपेठा बंद। राष्ट्रवादीचे स्थानिक नेते विलास बाबर यांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा देत वाहिली श्रद्धांजली। यवतमाळच्या आर्णीतील भारती शाळेसमोर मुलींची छेड काढणाऱ्या 2 टवाळखोरांकडून पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण। आर्णी पोलिसांकडून गुन्हा दाखल करत दोन्ही तरुणांना अटक। अहिल्यानगरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची मोठी कारवाई। जामखेड तालुक्यातील तरडगाव फाट्याजवळ 9 किलो 854 ग्रॅम गांजासह 3,46,000चा मुद्देमाल जप्त। तसंच गांजा विक्रीसाठी आणणारे 2 आरोपी पोलिसांच्या ताब्यात। दिल्लीचे उपराज्यपाल व्ही.के. सक्सेना यांची मानहानी प्रकरणामध्ये साकेत न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता। सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकरांनी दाखल केलेल्या मानहानी खटल्यातील आरोप सिद्ध न झाल्यामुळे कोर्टाचा निर्णय। ब्रिटिश नागरिकांसाठी चीनकडून व्हिसामुक्त प्रवासाची घोषणा। व्यवसाय, नातेवाईकांची भेट किंवा पर्यटनासाठी येणारे नागरिक आता 30 दिवसांपर्यंत व्हिसाशिवाय चीनमध्ये राहू शकतात। यूकेचे पंतप्रधान आणि चीनच्या अध्यक्षांचा बैठकीत निर्णय। दक्षिण आफ्रिकेमध्ये मिनी बस, टॅक्सी आणि ट्रकचा भीषण अपघात। या घटनेमध्ये 11 जणांचा मृत्यू तर 7 जण गंभीर जखमी। ट्रक चालकानं अचानक टर्न घेतल्यामुळे अपघात झाल्याची प्रत्यक्षदर्शींची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।